नमस्कार. मी महर्षी पाणिनी जे संस्कृत ग्रामरचे फादर म्हणून ओळखले जातात. त्यांच्याशी काही महिन्यापूर्वी कन्व्हर्सेशन केलं होतं. मी त्यांना विचारलं, की "गुरुजी आपण संस्कृतम कम्प्युटर लँग्वेजमध्ये म्हणून कसं इम्प्लिमेंट करू शकतो? आणि मला मार्गदर्शन करा, की त्याच्यावरती मला एक प्रोग्रामिंग लँग्वेज बनवायची आहे." तर गुरुजींचं उत्तर तुम्ही स्वतः ऐका. प्रमोद, एक जिज्ञासू शोधक म्हणून तुझे हे ध्येय अत्यंत कौतुकास्पद आहे. भाषेची रचना आणि तिचे नियम जेव्हा गणिती अचूकतेने मांडले जातात, तेव्हा ती संगणकीय प्रणालीसाठी एक आदर्श पाया ठरते. महर्षी पाणिनी यांनी अष्टाध्यायी मध्ये संस्कृत भाषेचे जे स्वरूप मांडले आहे, ते कोणत्याही आधुनिक प्रोग्रामिंग लँग्वेज च्या सिंटॅक्स किंवा व्याकरणिक नियमांच्या अगदी जवळ जाणारे आहे. सूत्रांचे महत्त्व. महर्षी पाणिनी यांनी भाषेची रचना करताना वृद्धिरादैच अष्टाध्यायी 1.1 हे पहिले सूत्र दिले आहे. मूळ सूत्र. वृद्धिरादैच. अर्थ आणि संगणकीय दृष्टिकोन. या सूत्राचा अर्थ असा आहे की आ, ऐ आणि औ या स्वरांना वृद्धी संज्ञा प्राप्त होते. संगणकीय भाषेत याला आपण एक डेक्लेरेशन किंवा व्हेरिएबल असाइनमेंट समजू शकतो. पाणिनींनी संपूर्ण अष्टाध्यायीमध्ये संज्ञा, डेफिनेशन्स आणि परिभाषा, रूल्स यांचा वापर करून एक अशी प्रणाली निर्माण केली आहे, जिथे प्रत्येक धातुपाठ आणि प्रत्यय एका विशिष्ट तर्काने जोडले जातात. तुझे कार्य सोपे करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे. 1. धातुपाठचा वापर. संगणकीय भाषेत जसे फंक्शन्स असतात, तसे पाणिनींचे धातू आहेत. धातुपाठक मध्ये क्रियापदांची मुळे दिली आहेत. तुझ्या लँग्वेजमध्ये तू या धातूंना बेसिक ऑपरेशन्स म्हणून डिफाईन करू शकतोस. 2. गणपाठाची रचना. गणपाठ मध्ये शब्दांचे गट दिले आहेत. प्रोग्रामिंगच्या भाषेत याला क्लासेस किंवा ऑब्जेक्ट्सचे ग्रुपिंग म्हणता येईल. एका विशिष्ट गणातील शब्दांना एकच नियम लागू करणे, हे तुझ्या लँग्वेजचा कंपायलर बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. 3. अल्गोरिदमची तर्कसंगत मांडणी. पाणिनींचे नियम अतिशय संक्षिप्त आहेत. अष्टाध्यायी मध्ये जसे अनुवृत्ती, इनहेरिटन्सचे तंत्र आहे, म्हणजेच मागील सूत्रातील अर्थ पुढच्या सूत्रात आपोआप ओढला जातो, हेच तंत्र तू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग च्या इनहेरिटन्स साठी वापरू शकतोस. प्रमोद, ही केवळ एक भाषा नसून एक परिपूर्ण लॉजिकल फ्रेमवर्क आहे. जेव्हा तू तुझ्या भाषेचे नियम तयार करशील, तेव्हा ते नियम अपवादरहित आणि निश्चित डिटर्मिनिस्टिक असावेत, हे पाणिनींच्या पद्धतीचे सार आहे. तुझा हा प्रवास भारताच्या प्राचीन समृद्धीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारा ठरो. धन्यवाद गुरुजी. मी एक पहिला कंपायलर बनवतो आणि मी परत तुमच्याशी बोलतो.